फर्स्ट ओव्हर आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्या बरोबर हरिजी दिगीकर जोडले गेलेत. आपले स्वागत आहे. पहिला बॉल केतन म्हात्रे, बाईकरमॅन, टेनिस क्रिकेट, सिब्बान शेख. पहिला बॉल फुल टॉस होता, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळलाय, सरळ बॅटनी स्ट्रेट ड्राईव्ह, सीमारेषा पार. केतन म्हात्रेचा वार, पहिला चौकार. सजवलं आणि पहिल्याच बॉलवर खणखणीत चौकाराने स्वागत केलंय सिब्बांचं. पहिलाच बॉल चुकीचा टाकलाय, फुल टॉसच होता आणि म्हणूनच पॉवर प्ले सुरू आहे आणि केतन असे बॉल सोडत नसतो. त्याच्या पॅट मधून पहिल्या बॉलवर खणखणीत चौकार आलाय. महाराष्ट्राचा बाईक सम्राट 37 बाईक त्याने जिंकल्या त्याच्या आयुष्यामध्ये आणि त्यातल्या त्यात 6 4 व्हीलर कार तो आतापर्यंत जिंकलाय. यावेळेस कव्हरच्या दिशेने प्रॉपर टायमिंग नव्हतं. एक सिंगल येते, मिडऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. एक सिंगल नॉन स्ट्राईकला येतील केतन म्हात्रे. बंटी पत्रिके यांना स्ट्राईक मिळते. 5 धावा आपण पाहतोय. शिवांश आरुष 11 टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळते. ती शेवटची संधी असेल दोन्ही टीमला, कारण रेसमध्ये धावण्यासाठी तिसरी टीम आपल्याला मिळेल या मॅचच्या नंतर. हा खोल टप्प्याचा चेंडू, मिड ऑफला, क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट. हा चांगलं क्षेत्ररक्षण. मधल्या रस्त्यातून परत यावं लागलं केतन यांना. त्याच्यावरनं थोडीशी चिडचिड होते बंटी बरोबर. कॉलिंग झाली नव्हती. अर्ध्यातून पुन्हा परत यावं लागलं केतन यांना. धावसंख्या स्थिरावते. डॉट बॉल येतोय सिब्बान यांचा. वर पिछायचा चेंडू होता, बॅट लवकर फिरली. कमबॅक करताना पहिल्या बॉलला चौकार आली होती कुणाल सर, पण तदनंतर पहा 3 चेंडू अप्रतिम हाताळले सिब्बान यांनी. विकेट किपिंग पहा, त्याच्याही पेक्षा विकेट किपिंग देखील तेवढीच दर्जेदार पाहायला मिळाली. आणि पहा पडल्यानंतर कसा बॉल अडवला. सोपं नाहीये, परंतु ऋषी जोरी दर्जेदार विकेट कीपर आहेत. चांगली विकेट किपिंग. डॉट बॉल. फुल टॉस, वेस्टलाईनच्या वरचा नो बॉलचा इशारा आला. डायरेक्ट हिट. हो डायरेक्ट हिट आला असता तर केतनलाही परतावं लागलं असतं. नो बॉल घेऊन येईल आता फ्री हिट आणि स्ट्राईकला बायकरमॅन केतन म्हात्रे. ते जाऊ द्या, परत एक वेळा विकेट किपिंग पहा. हा बॉल परत एक वेळा पायाने थांबवला. इथे 5 धावा मिळाल्या असत्या, भीमर घोषित केला होता पंचांनी, तरी देखील ऋषी जोरी यांनी धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. नक्की 3 धावा वाचवल्यात. 2 धावा मिळतात. आकोट टप्प्याचा, त्याच्यावर तुटून पडलेत, पण क्षेत्ररक्षक आहेत. फ्री हिटचा बॉल होता. एक सिंगल फक्त येते. नक्कीच काय रिफ्लेक्शन ऋषी जोरी यांचे पाहायला मिळत आहेत. पायाने तो चेंडू मागचा अडवला. जबरदस्त विकेट किपिंग पाहायला मिळते. या सिंगलनी धावा संख्या 8. चौकार जरूर आला. एक नो बॉल भीमरी आला, पण धावा तितक्या दिलेल्या आहेत पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या की कुणालजी सर. फुल टॉस, त्याच्यावर तुटून पडलेत मिड विकेटच्या दिशेने. 1 बाउन्स, सीमारेषा पार. बंटी भद्रेके पहिल्या बॉलला चौकार केतनच्या बॅटमधून, शेवटच्या बॉलला बंटीच्या बॅटमधून आलाय चौकार. सध्या आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत आणि काल देखील त्यांचा डान्स भरपूर चर्चेमध्ये होता. मतीन मेमन देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचे स्वागत. 1 ओव्हरचा खेळ संपला, 12 धावा फलकावर लागल्यात. यावर्षी तुम्ही पाहताय या खासदार तटकरे साहेब चषकाचं आयोजन करण्यात आलं आणि पुढच्या वर्षी सेकंड सीझन ची अनाउन्समेंट आपण मगाशीच केली आहे स्पर्धेची. पुढच्या वर्षी देखील ही स्पर्धा तुमच्या भेटी राहील सेकंड सीझन मध्ये. अफजलभाई मेमन, अफजल 11 ग्रुप, श्रीवर्धन बोरली पंचायतन, संदेश जिकीर टायगर ग्रुप, फाइज नजीर उद्योजक, सिद्धेश कोजबे सरपंच दिव्यागार, सुवर्ण गणेश क्लबचे अध्यक्ष मनसूरभाई गिरे रॉयल स्पोर्ट्स क्लब आणि त्याचबरोबर जाफरभाई अनवरी व त्यांचा ग्रुप यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय.
स्लोवर वन बोट फिरवली होती सनी कसबेची. मागच्याही मॅच मध्ये आपण गोलंदाजी जादू पाहिली. केतन मात्रेसाठी पहिला बॉल डॉट येताना सनी कसबे जबरदस्त फिरकीचा जादूगर. रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळते एक स्पिन इथे टप्पा पडल्यानंतर वळण पक येताना चेंडू आणि विकेट किपिंग याही बॉलवर अप्रतिम. कॅरम बॉलचा वापर केलाय. पहिल्याच बॉलवर टिचकी दिली या बॉलला आणि बरोबर ज्या पद्धतीने आर अश्विन टाकतो त्याच पद्धतीने हा बॉल त्याने फिरवला. कॅरम बॉलचा खूप चांगला वापर करत असताना बोट चांगली फिरवली. बॉलला लेग ब्रेक झाला, बाहेर निघाला आणि सरळ येतो डॉट बॉल. की जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली सनी कसबे याच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी. छोटे प्रेक्षकीय आम्हाला डायसवर दिसतात. पुढचा बॉल सनी यांचा. यावेळेस ओळखलं होतं, मागे गेले, शफल झाले, लॉंग लेग बाउंड्री लाईनला चेंडू गुल केलाय. षटकार. थँक्यू डीजे. नक्कीच याच्याविषयी चर्चा होईल. हा षटकार मारत असताना स्टंपच्या मागे जाऊन मारलाय का हे चेक केलं जाईल. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे याच्यासाठी. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर आहे. सिक्स आहे कारण शॉट ज्या वेळेला खेळला त्यावेळेला बॉडीचा कोणताही पार्ट तो हिस्सा त्या स्टंपच्या समोर असणं गरजेचं आहे. आणि ते साइड अँगलने आपल्याला पाहायला मिळालं. तो पाय होता स्टंपच्या समोर आणि त्याच्यामुळे तो षटकार इथे घोषित करण्यात आलेला आहे. 6 धावा मिळताना पाहायला मिळतील. पहा ऍक्शन रिप्ले. त्या समोरच्याच पायावर फिरून हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारलाय. पाच बॉल 12. केतन मात्रे. आपला दबदबा काय टेनिस क्रिकेट विश्वात का 37 बाईक्स आमच्या दारात आहे ते दाखवता नाही ते. यावेळेस उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न. विकेटच्या समोर पकडले सनी कसबे. मोठा मासा लावला इथे गळ्याला. बिग फिश ऑन कॅच. केतन मात्रे बॅक टू डग आउट. विकेट आली आहे. सनी कसबेने ती विकेट घेतली. नवीन बॉलवर विकेट त्याच्या खात्यामध्ये आणि उलटा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चुकीचा प्रयत्न आणि ते फलंदाज बाद होतोय. खराब स्ट्रोकचं सिलेक्शन मी म्हणेन केतनचं आणि एक मोठा धक्का बसला आता टीमला. आवश्यकता नव्हती कारण त्याने एक अगोदर षटकार मारला होता. निराश आहे केतन. परंतु मित्रांनो टुर्नामेंटच्या अनाउन्समेंट आपण सातत्याने करतोय. ही स्पर्धा देखील पुढच्या हंगामामध्ये तुमच्या भेटीला येईल. खासदार चषक सीझन 2 आणि ती आणखीन मोठी होईल याच्यामध्ये शंका नाही आहे. परंतु 26वे वर्ष 26 वर्षाची परंपरा ज्या रॉयल फेस्टिवल बोरली पंचायतने आतापर्यंत राखली आहे. येणाऱ्या डिसेंबर मध्ये ही स्पर्धा 26, 27 आणि 28 डिसेंबरला तुमच्या समोर असेल. 1,60,000 रुपयाचं पारितोषिक प्रथम असेल. द्वितीय पारितोषिक 80,000 रुपये रोख. 7-4चा फॉर्मॅट. 7 खेळाडू तुमचे आणि 4 खेळाडू आयकॉन आणि 4-4 षटकांचे ते सामने. बोरली पंचायतचं ते ग्राउंड आणि त्या ग्राउंडवर येणाऱ्या 26, 27 आणि डिसेंबरला ही स्पर्धा तुमच्या भेटीला येईल. 26वा पर्व आहे. याला विसरू नका, पाहायला विसरू नका ती स्पर्धा.
हे प्रचंड प्रेम श्रीवर्धनकरांनी त्या स्पर्धेवर केलंय आणि ती स्पर्धा तुमच्या भेटी राहील डिसेंबर महिन्यामध्ये. चला तर जाऊया परत एक वेळा सनी कसबेच्या गोलंदाजीकडे, कारण नुकतीच त्याने विकेट घेतली आहे. केतन मात्रेला त्याने बाद केले. नवीन फलंदाज सुमित आलाय. हो उडवलाय पहिल्याच बॉलला. क्षेत्ररक्षक पोहोचतील का सचिन बर्गे होते पण बीट केलंय त्याला. वन बाउन्स लॉंग ऑनच्या दिशेने सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. मिळतोय. आल्या आल्या सरळ बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. कडक 4 इथे पाहायला मिळत आहेत. सनी कसबेच्या विरुद्ध हल्ले प्रतिहल्ले सुरू आहे. सनी कसबे कधी पलटवार करतोय, कधी विकेट घेतोय, कधी त्याच्या विरुद्ध षटकार चौकार बसतायत. मॅजिशियन वर हमला सुरू केलाय. केतन परतला मैदानामध्ये, लगेच आला सुमित डोंगडे आणि त्याची झलक पहा. बॅटिंगला येत असताना ग्लोव्ज घातल्याने त्याच्यानंतर तुटून पडला. पहिल्याच बॉलवर चौकार वसूल केला. धावा झाल्यात 22. यावेळेस आडव्या बॅटने दुसऱ्या दिशेला मिड विकेटच्या वरून सीमारेषा पार. सुमित डोंगरे और फायर. लगातारचे 2 मोठे फटके. षटकार. स्वॅग आहे, ताकद आहे खेळाडूकडे आणि त्याच्या बॅटमधून हा सिक्सर येतोय. थँक्यू डीचे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आणि त्यातल्या त्यात आपण पाहतोय युनिटी ग्रुपच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. मोठा षटकार चौकारानंतर षटकार ठोकलाय सुमित डोंगरेने. आणखीन एक लगातारचा दुसरा येईल का? पण क्षेत्ररक्षक येतोय सीमारेषेच्या आत. सुमितला यावेळेस पकडलं जाते. अमितनी टिपलाय झेल. मोठी विकेट. कडक बॅटिंग सुमित डोंगडेची. सुमित डोंगडेने काय फटके सजवले, परंतु शॉर्ट बट स्वीट आणि विध्वंसक खेळी करून तो आता डगआउटच्या दिशेने गेलाय. आणि ऑन साइडला चांगले फटके त्याच्या बॅटमधून येत होते आणि परंतु शेवटी तो बाद झाला आणि त्यानंतर त्याला डगआउटला जावं लागलं. परंतु येणाऱ्या 3 बॉलमध्ये त्यांनी ते 10 धावा केल्या. त्या खूप महत्त्वाच्या ठरू शकतात या मॅचमध्ये. 2 ओव्हरचा खेळ संपला, 28 धावा झाल्यात आणि या सरासरीने खेळ सुरू राहिला तर 56 धावा बनू शकतात 4 ओव्हरमध्ये आणि ती नक्की 4 ओव्हरच्या मॅचमध्ये सगळ्यात महत्त्वाची धावाची खेळी असू शकते. आणि सलमान आलाय, यांनी चांगली गोलंदाजी केली. मागच्या काही सामन्यांमध्ये सलमानच्या हातामध्ये 3रं षटक इथे सोपवण्यात आलंय. सलमान शेख गोलंदाजीसाठी. बंटीने पहिल्याच बॉलवर दिलाय ठोकून सीमारेषा पार. बंटी बंद्रिकेच्या बॅटमधून षटकार. चांगलं टायमिंग. बंटी पहिलाच बॉल फेस करत असताना सलमानचा मिड विकेटच्या पलीकडे पाठवलाय 6 धावांसाठी आणि त्यानंतर जे केतनने केलं तेच करण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. सरळ बॉल चाललाय शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने, तो अडवला जाईल आणि एक डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या 34 धावा 34. सरळ बॅटने धावा येत आहेत पण रोखत नाही आहेत स्वतःला. डाव उलट्या हाताने धावा करण्याचा प्रयत्न सातत्य केला जातोय बंटी यांच्याकडून. पुन्हा एकदा यावेळेस चांगला बॉल होता पण तितकाच फाईन स्ट्रोक इथं पाहायला मिळते. लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू फरार. धावा मिळतील 4. चौकार.
विकेट इथे मिळू शकते परंतु नाही, थोडासा समोर बॉल पडलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. रनिंग बिटवीन द विकेट ला जवाब आहे. खूपच चांगला खेळ सध्या रंगताना दिसतोय. धावा वाढतायत, डबलच्या स्वरूपामध्ये धावा झाल्यात. 40 धावा. तिसरं षटक सुरू आहे. सध्या सुस्थितीमध्ये संघ पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. शिवांश आरुष 11 कारण धावा चांगल्या केल्यात. केतनने सुरुवात धडाक्यात करून दिली. मध्यंतरी आपण पाहिलं सुमित ढोंगडेच्या बॅटमधून मोठमोठे फटके आले आणि आता बंटी देखील पार्टी जॉईन करतोय. बंटीने देखील 8 बॉलमध्ये 17 धावा केलेल्या आहेत. अपील स्ट्रॉंग होती ऋषीची कॉट बिहाइंड विकेट साठी आणि इथे स्पष्ट नकार दिलाय पंचांनी. हा डॉट बॉल येतोय. डॉट बॉल, चांगली गोलंदाजी, गती परिवर्तन पाहायला मिळालं. लेग कटरचा वापर, स्ट्रॉंग अपील ऋषी यांच्याकडून सुद्धा विकेटच्या मागं पाहायला मिळालं. चौकशी केली पंचांकडे. याही वेळेत चांगला बॉल, गली रिझन मध्ये एक सिंगल येईल. एक षटकार एक चौकार या षटकात पाहायला मिळते. 3 षटकाचा केस संपलाय. 41 धावा आपल्या स्क्रीनवर. महबूब उल्डे, मनसूरबाई गिरे, अखलाक उल्डे आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. रॉयल स्पोर्ट्सचे प्रमुख आयोजक रॉयल फेस्टिवल त्यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी डिसेंबरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 26 वर्षाची परंपरा त्या स्पर्धेची आणि याही वर्षी 26, 27 आणि 28 डिसेंबरला ती स्पर्धा तुमच्या समोर येईल. 1,60,000 रुपयाचं पारितोषिक आहे. 80,000 रुपये द्वितीय पारितोषिक. 7-4चा तो फॉर्मॅट. 4 आयकॉन खेळाडू तुम्ही कुठूनही घेऊन येऊ शकता. 26वा पर्व ते आहे आणि महबूबबाई भरपूर खुश आहेत. काल देखील चांगल्या स्टेप्स त्यांनी दाखवल्या. मायकल जॅक्सनला देखील लाजवतील असे काही टिप्स त्यांच्या होत्या आणि आज देखील त्यांच्याकडून तीच अपेक्षा आहे. 7 समुंदर गाणं झालं पाहिजे असं त्यांचं मत आहे. त्याच्यासाठी तर त्या स्टेप्स येतील. मायकल जॅक्सन, प्रभुदेवा सगळे फेल. 3 ओव्हरचा खेळ संपला. 41 धावा स्कोर बोर्डवर आहेत. लास्ट ओव्हर, शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी विकी कलमे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. डेथ ओव्हर भैरवीचं षटक. बंटी बद्रिके स्ट्रायकिंग एंडला आहे. एका रायगड प्रीमियर लीग मध्ये त्याच्या नावावर कार देखील जिंकण्याचा विक्रम आहे. चांगला खेळला होता त्या प्रीमियर लीग मध्ये. खोलवर टप्प्याचा बॉल होता. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर बॉल अडवेल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी खराब राहिली. शेवटच्या क्षणाला फलंदाज विक्की मुंबईकर थोडासा मागे राहिला. फलंदाज विकी आउट. महबूब भाई, शेर की झलक सबसे अलग. अब इसकी रील कटेगी और सब में बटेगी. बॅकफुट पंच. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय खणखणीत चौकार. कडक बॅकफुट पंच इथे दाखवत असताना बंटी बद्रिके आता पाहता पाहता 23 धावसंख्येची खेळी करून चाललंय या मॅच मध्ये. अफलातून बॅटिंग. याही वेळेला थोडीशी जागा दिली होती. आउटसाइड डॉप स्टंप. भरपूर बाहेर निघणारा बॉल आहे. पंचांचा इशारा वाईट बॉल. ऋषी जोरी यांनी दर्जेदार यष्टीरक्षण केले. अनेक जे मान्यवर आहेत सध्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील ती चर्चा करतायत. काय विकेट कीपिंग केली आहे. बॉलिंग करणाऱ्या टीमने चॅलेंज केले वाईट बॉलला. आता विकेट कीपर कडून आणि कॅप्टन कडून ते चॅलेंज करण्यात आलंय व्हाईट बॉल साठी.
डिसिजन पेंडिंग. ऑन फील्ड अंपायरने व्हाईट बॉल घोषित केला होता. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. चॅलेंज केलंय फिल्डिंग करणाऱ्या साईडने. व्हाईट बॉल, रिव्ह्यू लॉस्ट. तर व्हाईट बॉलचा निर्णय आलेला आहे. लोअर थर्ड मध्ये ते ग्राफिक्स दाखवण्यात येते. व्हाईट बॉलसह आता टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढताना दिसत आहेत. धावा झाल्यात 47. अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करतोय संघ. बॉल हवेत आहे. टायमिंग पाहावं लागेल. ढगात लाइटिंग लावली आहे बॉलने. बाउंड्री लाईनच्या पलीकडे सचिन बर्गेच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक आणि हा येतोय खासदार चषक षटकार. षटकाराबरोबर अर्धशतक पूर्ण झालंय. 53 रन अर्धशतक स्कोर बुडून आहे. परत एक वेळा बंटी बद्रिकेने बॉल उडवला. आता मात्र सचिन बर्गे तिथे तयार आहे आणि सेफ हँड मध्ये हा झेल कैद होतोय. फलंदाज बाद. बंटी बद्रिकेने 29 धावांची खेळी साकारली 14 बॉल मध्ये. वेल प्लेड बंटी. फिफ्टी 53 धावा 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे या सत्रातला. बॅटरने थांबवलंय. बॉलरला डेड बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बंटी बद्रिकेने 29 धावांची अफलातून खेळी साकारली. 207 चा बॅटिंग स्ट्राईक रेट होता. 14 बॉल त्याने फेस केले आणि तुफानी फटकेबाजी त्याच्या बॅटमधून प्रेक्षकांनी पाहिली, अनुभवली. केतन मात्र यांनी चांगली स्टार्ट दिली. मिडल ऑर्डर मध्ये आपण पाहिलं सुमित डोंगडे देखील बरसला. विकी मुंबईकर कमनशिबी ठरला. रनआउट तो झाला. आणि आता नागा आलाय फलंदाजीसाठी. नागेश वाडेकर ऑन साइडला. जोपर्यंत सचिन पर्यंत बॉल जाईल तो थोडासा फंबल्ड होतोय. 2 धावा तिथे मिळतात. 55 धावा स्कोर बोर्डवर आता झाल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे या सत्रातला. 55. याच्यानंतर टीम यामिन 11 दिल्ली धमाका, टीम वसीनवाई फॅन क्लब आणि या मॅच मधला विजेता. तिन्ही टीम आपला एक एक प्लेअर डिसाईड करून ठेवा. 2 तर करूनच ठेवा. या मॅच मधला विजेता त्याच्यानंतर एक प्लेअर डिसाईड करतील. रनिंग बिटवीन द विकेट ज्या खेळाडूची चांगली असेल, 2 धावा जो खेळाडू योग्यरित्या पूर्ण करेल त्याचा संघ सेमीफायनलला जाईल. आणि 2 टीम मध्ये क्वार्टर फायनल होईल. थर्ड मॅनला बॉल ट्रॅव्हल होतोय. सनी कसबेची चूक. बॉल थर्ड मॅनला चौकार. धावा झाल्यात 59 आणि 60 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलेलं आहे. आबेज 11 वरवटणे या टीमच्या समोर 62 विन.
हे मनात घेऊन आता मैदानात दाखल व्हावं लागेल. शेवटच्या बॉलला आलेला तो चौकार सनी कसबेकडून घडलेली चूक. आणि पहा आपण पाहतो खेळाडूंसाठी सेल्फी फोटो, पण इथे क्रेज आहे आमच्या समालोचन कक्षातल्या. एका मखमली आवाजाची प्रेक्षकांवर भुरळ ज्यांनी घातली असे कुणालजी दाते सर. त्याच्यासोबत सुद्धा फोटो सेशन करण्यासाठी प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळते. कारण एक गोड आवाजाने अखंड क्रिकेट रसिकच नाही, स्पोर्ट्स कॉमेंटेटर म्हणून जबरदस्त कामगिरी त्यांची राहिली. त्यांच्या समेत समालोचन करायला मिळते ही खऱ्या अर्थाने आमचंही भाग्य आहे. अर्थात ही संधी आम्हाला निर्माण करून दिली युनिटी ग्रुपनी. सर्व अफजलभाई मेमन यांचे खूप खूप आभार. या दिग्गज समालोचन कक्षामध्ये मलाही चर्चा करायची संधी. चला बॅटर पाठवा. बॅटर मैदानात येत आहेत. महेश नानगुडे त्यांच्या समेत दत्ता पवार. साठ धावा करायच्या आहेत. 24 बॉल 60. शिवांश, आरुष 11, प्रणय पुलेकर, सुकृत मांजरेकर यांच्या माध्यमातून हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानात. जबरदस्त खेळ. बंटी बद्रिके, केतन म्हात्रे यांनी सुरुवात केली होती. सुमित डोंगरेने मधल्या षटकांमध्ये चांगली फलंदाजी केली. आज केतननी सुरुवात प्रत्येक मॅच मध्ये दिली, पण ती सुरुवात मोठ्या खेळीमध्ये परावर्तित करता आली नाही त्यांना. याचंही दुःख, याचंही शैल्य त्यांच्याकडे राहिले, पण सामने जिंकतायत. इथे एक मोठी धावसंख्या पाहायला मिळाली. 59 धावा. 60 धावांचं आव्हान समोर ठेवलंय अवेज 11 वरवटना संघासमोर. यस, इम्पॅक्ट प्लेयर. बॉलिंग करणारे इम्पॅक्ट प्लेयर अर्थात किरणला इन केले. कबीर आउट झालेत सबस्टिट्यूट मधून. इम्पॅक्ट प्लेयर किरण मैदानात दाखल. पहिल्या षटक घेऊन हिमांशु पाटील. स्ट्राईकला महेश नानगुडे. नॉन स्ट्राईकला दत्ता पवार. चांगला खेळ केलाय दोन्ही टीमनी या स्पर्धेमध्ये. ही शेवटची संधी आहे. तिसरा संघ कुणालजी आपल्याला मिळेल. चला स्टार्ट करा. वेळ घेते आपण. स्पीडअप घ्या. पहिला बॉल आपल्याला मिळेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट हिमांशु पाटील. महेश यांच्यासाठी खोलवर टप्प्याचा चेंडू. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतात वेगाने. एक सिंगल येते. एक सिंगलनी सुरुवात खातं उघडलं जाते. जवळजवळ 15.5च्या सरासरीने धावा करायच्या चेसिंग करताना. 15ची सरासरी होती, पण पहिल्या बॉलला एक सिंगल आले. 23 चेंडू आता 59ची गरज आहे. दत्ता पवार सेकंडला. महेश नानगुडे आहेत सिंगल घेऊन नॉन स्ट्राईकला. हिमांशु पाटील. लक्षात घ्या 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटात. 16व्या मिनिटाला तुमचं 4थं षटक सुरूच व्हायला पाहिजे. बंटी बद्रिके चर्चा करतायत हिमांशु पाटील साठी. लेफ्ट आर्म विकेट यावेळेस येतील. दिशा बदलली आपली हिमांशु पाटीलनी. दत्ता पवार साठी. हा पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. जबरदस्त गोलंदाजी. फॉलोथ्रू पकडला चेंडू. निर्धाव येतोय. एक डॉट बॉल. अवेज लाईबा 11ला इथे अडचणीत आलेल, कारण पॉवर प्लेचं षटक आहे. ज्या पद्धतीने केतन म्हात्रेने पहिल्या सत्रात तोडफोड फलंदाजी पॉवर प्लेमध्ये केली होती तशीच करावी लागेल. दत्ता पवारला वार करावे लागतील. पवारची पॉवर इथं या मैदानात श्रीवर्धनच्या दाखवावी लागेल. का आलोय आपण पुण्यावरून इथपर्यंतचा प्रवास करून. डान्सिंग डाऊन द ग्राउंड पुढे आले होते. मिड विकेटला डीप क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल फक्त इथे. हो, फंबल झाले होता. प्रयत्न होता दुसऱ्या धावेचा. यस नो मध्ये एक सिंगल फक्त येथे.
3 चेंडू आतापर्यंत हाताळले हिमांशू पाटीलनी चांगली गोलंदाजी अवघ्या 2 धावा दिल्यात. पहिले पॉवर प्लेचं षटक. धावा येत नाहीत, मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे कारण 60 धावा करायच्या, मोठ्या धावसंख्या उभारल्यात. शिवांश आरुष 11 संघाने अवेस लायबा 11च्या समोर हे आव्हान दिले 60 धावांचं 4 षटकांमध्ये. पहिल्या षटकाचे 3 चेंडू 2च धावा आल्यात. हिमांशू पाटील हो उडवलाय, यावेळेस मात्र उंची दिले क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, बनतील दर्शक. चेंडू सीमारेषा पार. महेशच्या बॅटमधून षटकार. फलंदाज महेश नानगुडेच्या बॅटमधून ऑन साइडला 6 धावा वसूल केल्यात. अपरकटचा प्रयत्न, इथे धावा मिळू शकतील. 3 फिल्डर धावतात बॉलच्या मागे, परंतु शेवटी त्या 2 धावा ऍड होतील महेश नानगुडेच्या खात्यामध्ये. डबल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते. धावा झाल्या 10. 60 धावांचं टार्गेट आहे, 60 टू विन. धावा झाल्या 10, अजून 50 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 19 बॉल मध्ये. की 2 चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले. षटकार त्यानंतर या 2 धावा. चांगला स्ट्रोक होता इथे. रिप्ले मध्ये आपण पाहतोय षटकार, खूप उंचीचा षटकार पाहायला मिळाला. हा फुल टॉस, फुल टोल त्यालाही बसला जाईल. लॉंग ऑनच्या दिशेने 1 बाउंस सीमारेषा पार. आता मात्र महेश नानगुडेची बॅट बोलते. पॉवर मध्ये धुमधडाका पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉलला येतोय चौकार. चौदा धावा आलेल्या आहेत आणि रिक्वायर रन रेटचा विचार केला तर 15चा आहे. म्हणजेच एक धाव जरी मागे असला संघ तरी देखील महेश नानगुडेच्या बॅटमधून त्या धावा येत आहेत. 13 धावा त्याने केल्यात 4 बॉलमध्ये. 13 धावांची अफलातून खेळी त्याने साकारल्याने यंदाच्या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये हा लेफ्टी बॅटर. मी काल आणि मगाशी देखील उल्लेख केला होता की कुठेतरी सुप्रीमो ट्रॉफी मध्ये समोर षटकार मारण्याची किमया 4 रात्रीमध्ये एकाच बॅटरने केली होती. तो खेळाडू महेश नानगुडे होता. चौथ्या रात्री त्याचा संघ हारला, परंतु सगळ्या प्रेक्षकांची मन त्याने जिंकली. जरी संघ पराभूत झाला तरी देखील त्याच्या पराभवाची आणि त्याच्या संपूर्ण टीमची चर्चा राहिली. प्रहार अकॅडमीच्या माध्यमातून त्यांचा संघ मैदानामध्ये उतरला होता आणि काय तो लाजवाब खेळ. सचिन ढवळे, प्रहार अकॅडमी. तर 14 धावा फलकावर लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. साहिल लोंगले सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी करताना दिसेल. कर्जत परिसरातील हा गोलंदाज याने देखील इम्प्रेस केले. कमी वयामध्ये छाप सोडली आहे. लेदर क्रिकेट चांगला खेळतो, एक चांगला बॉलर आहे. फ्लाय स्लिप आहे, शॉर्ट फाईन लेग आहे, मिड ऑफ आतमध्ये आहे. शॉर्ट कव्हर 38 सर्कलच्या आतमध्ये, डीप मध्ये एक लॉंग ऑन मिड विकेट सेट केले. डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे आणि एक्स्ट्रा कव्हर सेट करून गोलंदाजीसाठी तयार साहिल लोंगले. पहिला बॉल समोर मारलाय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. फिल्डर तिथे आहेत, अल्टिमेट इव्हेंट मेकरचे प्रतिनिधी. कॅच ड्रॉप. काय फटका तिथे सजवला होता आणि महेशने तो झेल सोडलाय. एक लॉलीपॉप कॅच ड्रॉप केलाय महेशने. उलटा फटका, स्विच हिट आहे आणि इथे देखील थर्ड मॅनला बॉल ट्रॅव्हल होईल. दत्ता पवारने दुसरा वार केला या ओव्हर मध्ये साहिलच्या विरुद्ध. पहिल्या बॉलवर सिक्सर, दुसऱ्या बॉलवर येतोय चौकार. 2 बॉलमध्ये 10 धावा, तोडफोड फलंदाजी. थँक्यू डीचे.
हरिजीत बॅक टू बॅक चौकार आणि षटकार येत आहेत आणि ज्या पद्धतीने दत्ताईने आता हात खोलले त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? 60 धावा ते पुरेशा ठरतील? जनरेशन गोल्ड आणि जनरेशन बोल्ड आपण आय पी एलला ऐकते. इथे दत्ता पवार यांचा अनुभव पाहायला मिळते. साहिल लोंगले एक तरुण खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या विरुद्ध दत्ता पवारचा वार. 60 धावा आता ही सुरुवात पाहून थोड्याशा कमी वाटायला लागल्यात कुणालजी. हो, धडाक्यात सुरुवात केली पहिल्या ओव्हरमध्ये महेश नानगुडेने आणि त्याच्यानंतर हात खोलायला सुरुवात केली आहे. मावळचा स्टार मैदानामध्ये दत्ता पवारच्या बॅटमधून धावा येत आहेत. परत एक वेळा ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न होता कव्हर्सला, कारण कव्हर स्वीपर कव्हर पूर्णपणे खाली होतं. बॅटची कडा घेत बॉल टर्न होतोय ऑफ साईडला बॅकवर्ड ऑफ पॉइंट. तोपर्यंत एक धाव मिळते. खात्यामध्ये भर पडते. टीमची धावसंख्या 25-25. 60चं लक्ष्याचा पाठलाग करायचा. रिक्वायर रन रेट आता घसरलाय दिघीगर्जीकरांना. 14 वर आलाय हा रिक्वायर रन रेट. नक्कीच जशा धावा येत आहेत तसं रिक्वायर्ड रन रेट कमी होताना पाहायला मिळते. कारण धावांची धावगती आहे जी वाढवली दोघी बॅटरनी. पहिल्या षटकात महेश नानगुडे, दुसऱ्या षटकात आपण दत्ता पवारला पाहिलं. पुन्हा एकदा महेश नानगुडे ऑन स्ट्राईक आहेत. साहिल लोंगलेच्या विरोधात आक्रमण दोन्ही बॅटर करतायत. वाईड यॉर्कर लेफ्टी बॅटरच्या विरुद्ध पलटवार. राईटी बॅटरच्या विरुद्ध ज्या वेळेला गोलंदाजी करत होतो त्यावेळेला थोडासा महागा ठरला होता, परंतु जसा लेफ्टी बॅटर त्याच्या समोर आला डावखोरा फलंदाज त्यावेळेला तो पहा परफेक्ट वाईड यॉर्कर. सरळ बॉल गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. रिदम चांगली दिसली. फॉलो थ्रू चांगला होता. रिलीज ऑफ द डिलिव्हरी आणि त्यातल्या त्यात हा डॉट. चेंज ऑफ पेस परंतु वाईड यॉर्करचाच प्रयत्न. सरळ आणखीन एक डॉट बॉल. परत एक वेळा कमबॅक करून दिले साहिल लोंगलेने. जबरदस्त गोलंदाजी. या दोन बॉलनी पुन्हा रिक्वायर्ड रेट आता हाय केलाय. कारण 2 डॉट बॉल आलेत. रिक्वायर्ड रेट 16च्या वर गेलाय आता. चांगली गोलंदाजी साहिल लोंगलेची. पहिल्या 2 बॉलवरच 10 धावा दिल्या होत्या, पण त्यानंतर 3 चेंडू तवघी 1 धाव आले. आता वाईट आहे का नाही याची चर्चा, पण वेळ निघून गेली. रिव्ह्यू घ्यायचा होता का असं दोघांचं मत महेश आणि दत्ता एकत्रित आले होते, पण पंच आपल्या जागेवर आहेत. डॉट बॉल आलाय हा. शेवटचा बॉल या षटकातला. पहिल्या 3 बॉलवर धावा आल्या होत्या, परंतु त्याच्यानंतरचे 2 चेंडू निर्धाव आले. 11 धावा या ओव्हरमध्ये. यावेळेला ऑन ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. लॉंग ऑन रिजन मध्ये एक सिंगल मिळेल. भावेश नाईकने बॉल थांबवलाय. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावा झालेल्या 26. तसं पाहिलं तर इथे धावा पाहिजे होत्या 30, कारण रिक्वायर रन रेट 15चा आहे. म्हणूनच 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि रिक्वायर रन रेट वाढलाय. आता 17च्या सरासरीने धावा करायचे 34. 12 चेंडू 34 धावा हे समीकरण. हे आमच्या मुख्य व्यासपीठाचं दृश्य तुम्ही पाहताय. खासदार तटकरे साहेब चषकाचं आयोजन करण्यात आलंय. नक्कीच आपण पाहतोय शबीरभाई इनामदार असतील, शुएब राजू असतील, मेहबूबभाई असतील, समीर अद्दादी असतील, पांगारकर कन्स्ट्रक्शन शुएब पांगारकर, लवकरात लवकर गोलंदाजी सुरू ठेवायची. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा झाल्यात. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 34 धावा हे समीकरण आवेज 11 वरवटणे या टीमच्या समोर शिवांश आरिश 11च्या माध्यमातून सेट केलं गेलेलं. आर्यन भोईर हायवे दिवा भिवंडी 6 गोलंदाज आहे हायवे दिवा गावचा आणि अतिशय कमी वयामध्ये चांगली छाप सोडली आहे त्यांनी महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेमध्ये. वडिलांचा वारसा पुढे चालवतोय. त्याचे वडील देखील नक्कीच नामांकित गोलंदाज राहिलेत भिवंडीमध्ये. नेहमी चर्चा राहिली आहे त्यांच्या गोलंदाजीची आणि तो आर्यन आता गोलंदाजी करताना दिसेल आपल्याला या ओव्हरच्या दरम्यान. पहिला बॉल 34 करायच्या होत्या. भिंगरी शॉट बॉलला उडवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय खासदार चषक षटकार. सिक्सर. थँक्यू डीजे. महेश नानगुडे काय वेगळीच झलक आहे याच्या बॅटिंग मधली. त्याचा स्टान्स पहा, त्याची खेळण्याची शैली पहा,
आणि बॉलवरची नजर पा, जिकडे खेळायचं होतं तिकडे नजर जाते, क्रीजच्या आतमध्ये जाऊन क्रीजचा वापर पा. ओ काय फटका होतं, चांगलं टायमिंग महेश नानगुडेच्या बॅटमधून. बावधनचा सितारा सध्या मैदानामध्ये आग ओकतोय बॅटिंगने, त्याच्या बॅटमधून हा सिक्सर आलाय. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर षटकाराच्या मदतीने 32-32. 28 धावांची अजूनही आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 11 चेंडू 28 धावा. आर्यन भोईरवर दबाव आलाय. दुसरा बॉल हुक केलाय, परंतु तरी देखील बॉलवर कनेक्शन चांगलंय. ओ इंटेन्शन दिसतंय षटकाराचं. आणखीन एक मोठा धमाका, बॉल सीमा पार, हानकी बडीव धुरळा उडीव, हाय तो षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. शॉर्ट बॉल होता, जास्त उंची घेणारा बॉल होता, त्याच्यावर तुटून पडला आणि समोर मारलाय फटका मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. काय टायमिंग होतं, ऑफ ब्रेक बॉल होता, लेफ्टी बॅटरसाठी लेग कटर, परंतु लवकर ओळखला आणि बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. थोडासा शफल होत असताना पहा ऍक्शन रिप्ले पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल तिथूनही खेचला, खेचून फेकला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्ल्याड, हा येतोय उत्तुंग षटकार. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 38 धावा. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर असताना महेश नानगुडे ही इज ऑन फायर नाव. बॅक टू बॅक 2 षटकार इथे त्याच्या बॅटमधून ठोकलेले आहेत. 60चं लक्ष होतं आणि यावेळेला पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. आणि ज्या वेळेला 59 धावा झाल्या होत्या, नक्कीच या परिसरातले अनेक दिग्गज असे जुने जाणते खेळाडू आहेत मंचावर, त्याचबरोबर आयोजकही आहेत. आणि नक्कीच इकडच्या भाषेमध्ये 60 धावा म्हटल्यानंतर मोप झाल्या असं त्यांनी म्हटलं, परंतु सध्या मोप वाटत नाहीयेत. या धावा 39 धावा झालेल्या आहेत. अशी बॅटिंग केली. हा क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे, कारण हा क्रिकेटचा खेळ कधी तुम्हाला मंगळावर घेऊन जाईल आणि कधी तुम्हाला पृथ्वी तलावर आणून सोडेल हे आपल्यालाही सांगता येत नाही. म्हणूनच क्रिकेटच्या प्रेमात आपण सगळेजण पळतो, क्रिकेटच्या मागे आपण सगळेजण धावतो. ओ परत एक वेळा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग ऑन सीमा रेषा पलीकडे बॉल चाललाय 6 धावांसाठी. चर्चा होते चांदा ते बांधा, इथे गोलंदाजाचा केलाय महेश नानगुडेने वांदा. हा येतोय षटकार सलग तिसरा. तो 60 धावा मोप होते का? मोप होत्या सुरुवातीला, पण आता कमी आहेत. आता ह्या पुरणार नाहीत, कारण सुरुवात तशी करते महेश नानगुडे. 10 चेंडूतच 32 धावा केल्यात. आता ह्या पुरणार नाहीत धावा, कारण आता विजयासाठी फक्त 15 धावांची गरज आहे. 32 धावा म्हणजे 320चा स्ट्राईक रेट त्याचा होता. ज्या पद्धतीने तो बरसलाय, अफलातून बॅटिंग. कारण रन रेट पहा 18 वर आणि रिक्वायर रन रेट 10 वर आणलाय, जो 15चा होता. मध्यंतरी 16 वर गेला होता, 17चाही झाला, कारण 2 ओव्हरमध्ये 34 पाहिजे होत्या आणि तिथून हा सामना खेचून आणलाय. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 15 धावा. अजूनही सामना संपलेला नाहीये. आर्यन भोईरला पलटवार करावं लागेल. जे मागच्या 3 बॉलवर जे झाले ते विसरावं लागेल. सलग 3 बॉलवर 3 षटकार मारल्याने आता मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. कदाचित या टीमचे जे समर्थक आहेत त्यांनी लगेच शोध मोहीम राबवली, लगेच ते तिकडे गेले, बॉल शोधायला सुरुवात केली आणि बॉल शोधूनच आणला. आणि जे बॉल शोधणारे होते यांना कुठल्या तरी स्क्वॉड मध्ये असणं गरजेचं आहे. यस, त्यांनी शोधलाय, कारण दुसरं तर कोणी जाऊ शकत नाही तिथे बॉल शोधायला. त्यांना माहिती आहे हा बॉल लकी आहे. सध्या 3 षटकार मारलेत म्हणून लगेच तिथे गेले, बॉल शोधून आणला. मॅच बॉल मैदानामध्ये लगेच मॅच सुरू. 45 धावा स्कोर बोर्डवर लागल्यात. नक्कीच एखाद्या स्क्वॉड मध्ये यांना भरती करायला काही हरकत नाहीये. परत एक वेळा मॅच मध्ये जाऊया. नाव बॅक टू क्रिकेट. धावा झाल्यात 45, धावा करायच्यात 15. आता एक खेळाडू समोर, फॉरवर्ड शॉट लेग, सिली कव्हर पॉइंट ठेवलाय. फॉरवर्ड शॉट लेगला कोणीच नाहीये, सिली कव्हर पॉइंट ठेवलाय. केतन नक्कीच थोडासा निराश आहे ज्या पद्धतीने हा सामना हळूहळू त्यांच्या लांब चाललाय. परत एक वेळा बॉल उडवलाय कव्हर्सला, फिल्डर नाहीये तिथे, दूरवरचं अंतर कापावं लागेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न महेश नानगुडे करतोय. वाह, रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. 2 धावा
टाळ्यांचा आपसुकच गजर होतोय. ये पब्लिक है सब जानती है. यांना माहितीये कधी टाळ्या वाजवायच्या आहेत, कधी कोण चांगला खेळ करतोय, त्याच्यासाठी नक्कीच टाळ्या आवर्जून वाजल्या जातात. कारण इकडे जास्तीत जास्त आयकॉन खेळाडूंचं क्रिकेट असतं. केतन मात्रे दोन्ही हात आता कमरेवर आहेत, कारण त्याला आता हळूहळू समजायला सुरुवात झाली आहे की हा सामना दूर चाललाय, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कधीही पलटवार होईल. 1-2 डॉट बॉल मॅच मध्ये परत. धावा झाले 47. बॉल हवेत आहे, आता संधी निर्माण झाली आहे, फिल्डर धावतायत, प्रयत्न सुरू, कॅच आणि ती विकेट. विकेट आली आहे महेश नानगुडेची. सुप्रीमो मध्ये देखील हा घात केला होता, शेवटच्या बॉलवर षटकार आला नव्हता, तो आउट झाला. परंतु बॅटिंग आवडली आहे का? आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महेश नानगुडेसाठी. 12 चेंडू 34 धावांची खेळी. थँक्यू डीचे. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये आता 13 धावांची आवश्यकता. इम्पॅक्ट प्लेअर आलेला आहे वासिक शेख बॅटिंग करणाऱ्या साइड मध्ये, आणि त्याची खूण आता पंचांनी आमच्यापर्यंत पोहोचवल्या. इशारा केलाय पंचांनी. झेल टिपलाय, चांगला झेल मिड विकेट रिजन मध्ये. लॅप शॉट मारण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या वर लागला आणि तिथे परतलाय महेश नानगुडे. परंतु महेश नानगुडे जोपर्यंत मैदानामध्ये खेळत होता तोपर्यंत सामना नक्कीच होता आवेज 11 वरवटणे या टीमचा. परंतु जसा तो बाद झालाय मॅच मध्ये परत एक वेळा शिरकाव करत असताना दिसतोय शिवांश आरुष 11. मी मगाशी देखील उल्लेख केला होता, एखादा डॉट बॉल किंवा ती विकेट आली तर मॅच मध्ये ते परत येऊ शकतात, आणि तसं झालंय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावा झाल्या 47. 47. न्यू बॅटर मैदानामध्ये वासिक शेख. 7 चेंडू 13 धावा. 7-13 हे समीकरण आहे. पुढचा बॉल, शॉर्ट बॉलचा वापर केलाय, पुल केलाय इन फ्रंट ऑफ स्क्वेअर, कारण वासिकची हाईट चांगली आहे. हाईट चांगली आहे तर फाईट चांगली आहे, आणि फाईट चांगली आहे तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणि हा येतोय चौकार. थँक्यू डीजे. ऍज पर स्कोरर कॅल्क्युलेशन 20 मिनिटाचा वेळ घेतलाय 3 ओव्हर टाकण्यासाठी, त्याच्यामुळे एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये अतिरिक्त सजवावं लागेल. अंपायर याची दखल घ्या. तर 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 6 चेंडू 9 धावा. टीमची धावसंख्या 51. त्याच्यासाठी आपण मगाशी माहिती दिली होती बॉलिंग करणाऱ्या टीमला की थोडीशी घाई करा, आणि त्याचमुळे आता जास्त वेळ घेतलाय. टीम मीटिंग होते. 6 बॉल 9 धावांची आवश्यकता. आज टाटा IPL चा 18वा सीझन आणि पहिल्यांदा सुपर ओव्हरचा थरार प्रेक्षकांनी पाहिला दिल्ली आणि राजस्थान रॉयल्सच्या सामन्यामध्ये, आणि त्याच वेळेला देखील एवढंच समीकरण होतं. 6 बॉल मध्ये 9. स्टार्कने ते शेवटचं षटक टाकला आणि त्यानंतर मॅच सुपर ओव्हर मध्ये गेली. हा देखील सामना सुपर ओव्हर मध्ये जाईल का? सुपर से भी ऊपर मॅच सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळते लेट गुलामभाई पेशीमाम स्टेडियम मध्ये, ज्या स्टेडियमची चर्चा नेहमीच राहिली आहे. चला, अजूनही टाइम घेऊ नका. पहिलेच तुम्हाला त्याची माहिती दिली आहे. स्कोरर तिथे स्टॉप वॉच लावत असतो, त्याच्यामध्ये आमचा कोणताच रोल नसतो. त्यांनी आम्हाला सांगितलं 20 मिनिट ऑलमोस्ट झालेत, मॅच सुरू ठेवा, आणि हे सगळ्यांच्या बाबतीत केलं असं नाहीये, प्रत्येक टीमच्या बाबतीत या गोष्टी घडल्यात. एक्स्ट्रा प्लेयर आता 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये सजवावं लागेल. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता असेल. 6 बॉल 9 रन. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगला हरीजी. ज्या पद्धतीने महेश नानगुडे खेळला, आणि आता वासिकने चौकार त्याच्या बॅट मधून मारलाय. आणि महेश नानगुडेच्या बॅटिंगची झलक जर तुम्ही पाहिली तर नीट अँड क्लीन हिटिंग. सलग 3 बॉलवर ते 3 षटकार गगनचुंबी मारलेत. असे नाहीत की छोटे मोठे षटकार त्याच्या बॅट मधून येत होते. पहा बॉल कुठे चालले होते, ढगात लाइटिंग लावत, आकाशाला बुक्की मारत. हा फ्लॅट अँड फ्युरियस मारलेला चौकार, आणि त्यानंतर हा पहा भिंगरी शॉट होता. हा क्लास होता याच्या फटकेबाजीतला, आणि त्याच्यानंतर हा पुलचा फटका पॉवरफुल दाखवला. आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. मॅच ऑन, पैसा वसूल सामना. मध्यरात्री ते रंगत असताना 3 वाजून 13 मिनिटं झालेत.
घड्याळात देखील पाहू शकता 3 तेरा एका टीमचे वाजतील या मॅच मध्ये. फुलर लेनचा बॉल होता, बीट केलंय सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल किरण पाटील लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी. भिवंडीमध्ये याला कॉट्रेल ऑफ भिवंडी या टोपण नावाने ओळख आहे. कॉट्रेल तुम्हाला आठवत असेल वेस्ट इंडिजचा गोलंदाज होता, आयपीएल मध्ये देखील तो दिसला होता. आणि ज्यावेळेला विकेट घ्यायची त्यावेळेला सॅल्यूट मारायचं. आणि तेच नाव याला देखील देण्यात आले आणि हे सिद्दीक भाबे यांनी दिले, याचा आवर्जून उल्लेख व्हायला पाहिजे. कारण एक नामांकित समालोचक आहेत, 28-29 वर्ष, 1100 टुर्नामेंट त्यांनी कव्हर केल्यात कॉमेंट्रीमध्ये. त्यांनी हे नाव त्यांना दिलंय. अनेक खेळाडूंना भिवंडीमध्ये नाव आहेत. हा कॉट्रेल आहे भिवंडीचा. 5 चेंडू 9 धावा. हो, पडल्यानंतर थोडासा एक्सप्रेस खाली राहत गेला बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. अंपायरचा सिग्नल नो बॉल. कहाणी में ट्विस्ट. नो बॉलचा निर्णय आलेला आहे. तर रिव्ह्यूचा वापर इथे करण्यात आलेला आहे DRS चा. गोलंदाजी करणाऱ्या टीम कडून अंपायरच्या डिसिजनला नो बॉलला चॅलेंज केलंय. चला टीम डिसाइड करून घ्या, तुमचे रनर कोण असणार आहेत. मला वाटते वसीमभाई फॅन क्लबचा डिसाइड झालाय. वसीमभाई, फिरोज किंवा टीम मीटिंग बाकी आहे. टीम यामिनी 11 दिल्ली धमाका. बबू भाई कोण भागेगा? सोलंकी. राहुल सोलंकी इज द मॅन. ऑन फील्ड अंपायरने नो बॉल दिला होता आणि आता टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. फेअर डिलिव्हरी निर्णय आलाय. लोअर थर्डला ते ग्राफिक्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता फेअर डिलिव्हरी देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे बॅटर रनआउट असेल. 4 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. महेश नानगुडे जसा आउट झाला तसा हा सामना हरीश दिगीकरजी बदललाय. काय मत आहे तुमचं या बाबतीत? की तो विकेट खऱ्या अर्थाने खूप जबरदस्त राहिला. शिवांश आरुषी 11 साडी आणि तिथून मॅच कलाटणी पाहायला मिळाली. त्यानंतर हे 2 बॉल खूप महत्वाचे आलेत. 4 बॉल 9. वासिक बॅक टू द बॉलर खेळत असताना एक धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउट चान्स. समोरच आपटलाय बॉल. एक धाव तिथे मिळेल. आता 8 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 8 धावा. एक सिक्सर मारावाच लागणार आहे. ऋतिक गजरला षटकाराचा गजर करावा लागेल आणि तो जर केला तर मॅच मध्ये ते येतील. 3 बॉल 8 धावांची आवश्यकता. ऋतिक मोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो. तडाखेबंद फलंदाजीसाठी या खेळाडूची ओळख आहे. आणि पहा मगाशी आपसुकच कमरेवर हात गेले होते केतन मात्रेचे, तो आता किती चार्ज झालाय. हे क्रिकेट लगेच बदलतं. कधी पलटवार होईल हे कोणाला सांगता येत नाही. मगाशी केतन विचार करत होता की हा सामना आता चाललाय आपल्या हातातून, कारण 15 धावा करायचे आहेत. 45च्या वरही गेले होते, परंतु त्याच्यानंतर ती विकेट आली लॅप शॉटवर. सामना बदलला आणि मग पलटवार झालाय. आता 3 टीमचे रनर तयार राहतील या मॅच नंतर. 2 धावा कंप्लीट करायचे आहेत आणि जो कंप्लीट करेल तो सेमीफायनल मध्ये दाखल होईल. जे नाही करणार त्यांची क्वार्टर फायनल होईल. बॉल समोर फोर्स केलाय. बॉल हवेत आहे. ओहो, वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरला ऋतिकचा गजर, कारण त्याचा आडनाव आहे गजर. बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार.
चौथं षटक सुरू आहे. 2 बॉलमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. निवियाचा बॉल या स्पर्धेमध्ये वापरला जातोय. कदाचित त्या निवियाचे ते जे अक्षर आहेत ते आता खोडली गेली असतील आणि त्याच्यावर CLASS क्लास लिहिलेला असेल असा हा फटका होता. क्लास फटका. आणि जसं की आज मी चर्चाच करत होतो, मिचेल स्टार्कने ते षटक टाकलं. 9 धावाच डिफेंड करायचे होते, त्याने त्या धावा डिफेंड केल्याने IPL मध्ये आज 18व्या सीझन मध्ये पहिल्यांदा सुपर ओव्हर प्रेक्षकांनी पाहिली आणि मग दिल्ली कॅपिटलने सुपर ओव्हर मध्ये नमवलं. आता या सामन्यामध्ये सुपर ओव्हर होईल का? 2 बॉलमध्ये 2 धावांची आवश्यकता. पैसा वसूल मॅच. शेवटी क्वार्टर ऑफ भिवंडी. किरण पाटीलवर तो हमला केला. षटकार आलाय ऋतिक गजरच्या पॅटमधून. तो षटकाराचा गजर, तो नाद घुमतोय. परत एक वेळा ड्राईव्ह करत असताना फिल्डर आहे. प्रयत्न सुरू आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सेकंड रन कंप्लीट होईल का? हा प्रश्न. आणि वासिक एवढा उंच आहे की त्याचे पावलं या 2 धावा कंप्लीट करताना दिसतील आणि हो अंपायरचा सिग्नल येतो नॉट आउट. आणि त्याचमुळे हा सामना आवेज 11 वरवटने या टीमने 60 धावा चेस करत असताना हा सामना जिंकलाय. अभिनंदन. चला, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी आपण इथे उपस्थित राहायचंय. महेश नानगुडे ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. ऋतिक गजरने देखील चांगली खेळी केली, परंतु स्टार्ट आणि तो पाय रचला या मॅच मध्ये महेश नानगुडेने. तो ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन नंतर लगेचच 3 खेळाडू रनिंग साठी तयार राहतील. फक्त 3 खेळाडू, बाकी सर्व खेळाडूंनी बाहेर यायचंय. बस आपके 3 खिलाड़ी 30 यार्ड दायरे के अंदर रहेंगे. बाकी सभी खिलाड़ियों से मैं